गुड मॉर्निंग. आज आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ नंबर 3. आसोलेशन्स आपण बघतोय. आसोलेशन्समध्ये आपण लिनियर SHM बघितलेलं आहे. नंतर आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM हे सुद्धा बघितलेलं आहे. आज आपण आसोलेशनमध्ये ज्यावेळेस पार्टिकल लिनियर SHM परफॉर्म करत असेल तर त्याची आपल्याला आज काय काढायचे, ॲक्सलरेशन काढायचं आहे, त्याची व्हेलॉसिटी काढायची आणि त्याची डिस्प्लेसमेंट्स. ठीक आहे. माय नेम इज धनंजय सस्ते. आज आपण बाय युजिंग डिफरन्शियल इक्वेशन्स आणि ऑब्टेन काय ऑब्टेन करायचंय, ॲक्सलरेशन. Acceleration, velocity and displacement. ओके. ॲक्सलरेशन एक करायचं आपल्याला, नंतर व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट्स. पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स. समजा स्ट्रेट पाथ आहे. ओके. मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, ही सुद्धा काय असणार, एक्स्ट्रीम पोझिशन. समजा हा जो आपला पार्टिकल आहे किंवा बॉडी आहे. ओके. आणि ती काय करते, लिनियर SHM परफॉर्म करते, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स. आणि त्या ज्या पार्टिकलची किंवा त्या बॉडीची आपल्याला काय करायचे, ॲक्सलरेशन किती त्या पार्टिकलला, व्हेलॉसिटी किती आणि डिस्प्लेसमेंट किती, ह्याच आपल्याला बघायचे. ओके. बाय युजिंग डिफरन्शियल इक्वेशन्स आपण डिफरन्शियल इक्वेशन्स स्टडी केलेला आहे. जे आज हा व्हिडिओ बघतायत त्यांनी व्हिडिओ नंबर 1 आणि व्हिडिओ नंबर 2 बघा, म्हणजे तुम्हाला हा तिसरा समजेल. ओके. बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM इज, हे जर आपल्याला जर काढायचं असेल तर बाय युजिंग differential equation of linear SHM. linear SHM चे डिफरन्शियल इक्वेशन काय आहे बघा, d2x by dt square plus omega square x is equal to 0. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि ह्याच्यावरूनच आपण काय करणार आहे, ॲक्सलरेशन. बघा, आपल्याला माहिती आहे वी हॅव ॲक्सलरेशन काय असतं, d2x by dt square. ओके. किंवा तुम्ही असं पण हे करू शकता, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम. ओके. आणि वेलोसिटी म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ज्यावेळेस पार्टिकल मूव्ह होईल. ओके. आता सध्या ही त्याची आपण हे डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आणि इकडे काय असतं निगेटिव्ह. त्यास पार्टिकल हित येईल, हित येईल, हित येईल, हित येईल. डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, बदलत जाणार आहे विथ टाइम. आणि डिस्प्लेसमेंट बदलली तर त्याला काय असणार आहे, व्हेलॉसिटी. आणि पार्टिकलची व्हेलॉसिटी बदलली काय असणार आहे, ॲक्सलरेशन. ते इथं पुट करू, म्हणजे ॲक्सलरेशन इज इक्वल टू dy बाय dt आणि काय असणार आहे, dx बाय dt. म्हणजेच हा d आणि d काय d स्क्वेअर x आणि dt स्क्वेअर. म्हणजे ॲक्सलरेशन काय असणार आहे, d2x बाय dt स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जे ॲक्सलरेशन जे मिळालं इज इक्वल टू, हे म्हणजे आपलं ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन काय असणार आहे, प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. आणि हा जर तिकडे गेला तर काय मिळेल, देअरफॉर मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. ॲक्सलरेशन काढला. ओके. आपलं ॲक्सलरेशन हा तिकडे गेला की काय मायनस साइन. म्हणजे धिस एक्सप्रेशन काय असणार आहे, ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे आपण जनरल इक्वेशन्स काढतोय. लक्षात ठेवा, आपण हे जनरल इक्वेशन काढतो की पार्टिकल काय करतोय, आपला लिनियर SHM परफॉर्म करतोय. ते आपण इक्वेशन काढलं ॲक्सलरेशनचं. आपण मीनला किती ॲक्सलरेशन आहे, एक्स्ट्रीमला किती, आता त्याचा विचार करत नाही. त्यासाठी आपण नंतरचा व्हिडिओ बघणार आहे. नंतरच्या व्हिडिओ आपण 4थ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की इथं ॲक्सलरेशन किती असतं एक्झॅक्ट आणि इथं ॲक्सलरेशन किती असतं. आता हे जे ॲक्सलरेशन आहे ते लक्षात ठेवा,
पार्टिकल पर जनरल इक्वेशन किंवा जनरल एक्सप्रेशन एक्सेलरेशनचं पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. ओके, आता आपल्याला पार्टिकलचा एक्सेलरेशन समजलंय, जो लिनियर SHM परफॉर्म करतोय त्याची आपण काय काढू, वेलॉसिटी. बघा, आणि एक्सेलरेशनची डेफिनेशन काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी अपॉन टाइम. ओके, देयरफॉर dv बाय dt. एक्सेलरेशन म्हणजेच काय, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, आता हे एक्सेलरेशन आहे, किंवा आपण असं पण लिहू शकतो, a is equal to dv by dx आणि dx by dt. ऍडजस्टमेंट केली थोडी, म्हणजे हा जर कॅन्सल झाला तर dv by dt मिळेल. ओके, तो जरी कॅन्सल झाला ना तर आपल्याला काय मिळेल, dx आणि dx काही कॅन्सल होईल, म्हणजे dv by dt आपल्या ऍडजस्टमेंटसाठी केली. आणि हा dx by dt, dx by dt म्हणजेच काय, वेलॉसिटी. बघा, therefore a is equal to dv by dx आणि हा काय असणार आहे, v. ओके, हे आपण इक्वेशन मध्ये करू. पुट इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आपलं, हा dv इंटू v अपॉन dx हे आणायचं आहे, इज इक्वल टू काय, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता बघा, ही एक्स, dx आणि x फंक्शन आपण तिकडे नेऊया. बघा, हा v dv हा सुरुवाती लिहिलेला आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, हा तिकडे मल्टिपल dx. ओके, आता हा जो स्मॉल dv आणि स्मॉल dx आहे, तर तो स्मॉल dv आणि dx म्हणजे काय असणार आहे, तर जेव्हा असा पार्टिकल मूव्ह होईल, हा ही बॉडी आपली मूव्ह होईल. ओके, किंवा आपण जो पहिला जो व्हिडिओ, सेकंड व्हिडिओ बघितला होता, बरोबर, ब्लॉक असा मूव्ह होत होता. ओके, तर ज्यावेळेस तो डायरेक्ट इथे येणार ना, अगोदर इथे येईल, तो इथे येईल, इथे येईल, इथे येईल, ही जी डिस्प्लेसमेंट असणार आहे ती व्हेरी स्मॉल असणार आहे. ती जी डिस्प्लेसमेंट असणार आहे ना, तो dx, आणि विथ टाइम तिथला बदल त्याला आपण काय असणार, ती dv. म्हणजे इथला dx, इथला dx, इथला dx, इथली dv. मग आपल्याला काय करायचं, बाय युजिंग इंटिग्रेशन, ही इंटिग्रेशन हे सोडू. बघा, बाय युजिंग इंटिग्रेशन v dv इंटिग्रेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. ओके, इंटिग्रेशन v dv मायनस ओमेगा स्क्वेअर, कॉन्स्टंट जो बाहेर घेतलेला आहे, x इंटू dx. ओके, आता इंटिग्रेशनचा एक फॉर्म्युला तो 11th मध्ये तुम्ही बघितला असेल, मॅथ्स मध्ये किंवा फिजिक्स मध्ये सुद्धा आहे. बघा, इंटिग्रेशन x रेस टू n dx काय असतो, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 हा फॉर्म्युला. ओके, एक एक्झाम्पल बघू 2 मिनिटात. समजा x रेस टू 5 असेल dx, हा म्हणजेच n, म्हणजे काय होईल, n प्लस म्हणजे 5 प्लस 1 वरचा फॉर्म्युला यूज करायचा, 1 5 प्लस 1 म्हणजे काय, x रेस टू 6 अपॉन 6. किंवा x रेस टू 3 असेल dx, हा म्हणजेच काय असतो n, x रेस टू n म्हणजेच काय असतो, x रेस टू n प्लस 1 म्हणजेच काय येणार, x रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 म्हणजेच काय, x रेस टू 4 अपॉन 4. आणि समजा x असेल, x इंटू dx, त्यावेळेस इथं काय नसतं, त्यावेळेस 1 कन्सिडर करा, म्हणजे काय येणार, x रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1, x रेस टू 2 अपॉन 2. ओके, इज दॅट क्लिअर? सेम तसे v रेस टू 1 आणि काय असणार आहे, x रेस टू 1. बघा काय, तर v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, तिथे काय असणार आहे, x स्क्वेअर अपॉन 2 आणि c
ह्या काय असणार आहे इंटिग्रेशन कॉन्स्टंट वेअर integration constant and to find the value of c, to find the value of c, आता आपण c ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. c ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला बाउंड्री कंडिशन्स, इथं बाउंड्री कंडिशन्स आपण बघणार आहे. ओके, आता ही बाउंड्री कंडिशन्स काय बघा. आता ज्यावेळेस हा पार्टिकल मूव्ह होतोय, हा पार्टिकल ज्यावेळेस इथे येईल ही त्याची बाउंड्री, इथपर्यंत तो येतो, ही त्याची काय असणारी बाउंड्री. येते लक्षात, जसं आपण क्रिकेटमध्ये बघतो, हे 3 स्टंप, खालचे 3 स्टंप, एक इनर सर्कल असतं, हे असते ती बाउंड्री. ही बाउंड्री काय चेंज होऊ शकते, ग्राउंड वरती डिपेंड असतं. तशी आपली ही जी बाउंड्री असणार आहे, आपली जी बाउंड्री कंडिशन्स म्हणजे काय असणार आहे बघा. पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे, इथपर्यंत होऊ शकते, इथपर्यंत होऊ शकते, इथपर्यंत. म्हणजे पार्टिकलची डिस्प्लेसमेंट हा जर मीन पोझिशन पासून असेल तर पार्टिकलची डिस्प्लेसमेंट इथं पण होऊ शकते, किंवा ही पण होऊ शकते, ही इथं पण होऊ शकते. येते लक्षात, मीन पोझिशन म्हणजे ही बाउंड्री, ही बाउंड्री, ही बाउंड्री. त्यासाठी आपल्याला काय करायचं, बाउंड्री कंडिशन्स. ओके, आणि आपल्याला बाउंड्री कंडिशन्स वरून आपण काय करणार आहे, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी. ओके, बघा आता बाउंड्री कंडिशन्स म्हणजे आपली ही तर ही बाउंड्री आताच्या त्या कंडिशनसाठी, किंवा या डायग्राम मध्ये ही काय असणार आहे बाउंड्री कंडिशन्स. म्हणजे पार्टिकल हा इथे येतोय, ही त्याची काय असणार, पार्टिकलची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, आणि पार्टिकलची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. बघा, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम, ह्या पार्टिकलची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ही असू शकते, किंवा कदाचित हित असू शकते, कदाचित हित असू शकते, आता हित येते एवढी. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, त्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. ही जी आपण आता सध्या काय बघतोय बाउंड्री कंडिशन, तर आपल्याला जर सी जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला बाउंड्री कंडिशन्स बघायची. ओके, मग इकडे जे मॅक्झिमम, इकडे काय असणार आहे प्लस ए, आणि इकडे काय असणार आहे मायनस ए. म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड, त्याला आपण करणार आहे अँप्लिट्यूड. ओके, मग बाउंड्री कंडिशन साठी आपण एक्स प्लस मायनस ए घेणार आहे. आणि लक्षात ठेवा, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते, 0 असते. सेकंड व्हिडिओ बघा, ज्या मी मगाशी सांगितलं की तुम्ही पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ, तरच हा समजेल, नाहीतर तुमचा वेळ वाया जाईल. ओके, आपण ही व्हेलॉसिटी इथं 0 काय असते ते नंतर आपण बघणार केसेसमध्ये. नंतर जो व्हिडिओ येणार आहे चौथा, त्यात आपण एक्स्ट्रीमलाच व्हेलॉसिटी 0 काय असते आपण सेकंड व्हिडिओमध्ये थेरॉटिकल सांगितलेली. आता ती काय मी रिपीट करत नाही. बघा, हा इथं पुट करू, हा इथं पुट करू. बघा, पुट इन इक्वेशन 2. बघा व्हेलॉसिटी काय होईल, हा जर इथं पुट केला तर 0 होईल, 0च राहणार आहे तो. 2 ने डिवाइड केलं तर 0 राहील, मायनस ओमेगा स्क्वेअर्स. बघा, हा जर प्लस ए जर पुट केला तर त्याचा स्क्वेअर करणार आहे प्लस, आणि मायनस जरी पुट केला तर मायनसचा जर स्क्वेअर करणार आहे प्लस येणार आहे. म्हणजे इथे काय होतो ए स्क्वेअर अपॉन 2, आणि प्लस हा सी, आणि हा जर इकडे गेला तर मायनस करेल प्लस. देअरफॉर सी काय होईल ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. हे आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढलेली बायझिंग किंवा बाउंड्री कंडिशनचा विचार केलेला आहे, आणि बाउंड्री कंडिशन हित असणार आहे. तेव्हा आपण एक्स्ट्रीम पोझिशनचीच व्हेलॉसिटी 0 घेतलेली आहे, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असते मॅक्झिमम, राईटला प्लस ए आणि लेफ्टला मायनस ए. ओके, समजलं. आता इथं पुट करू आपण. बघा काय व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर अपॉन, सॉरी इकडे लिहितो मी, बघा therefore v square upon 2 is equal to minus omega square x square upon 2 and plus
ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 हा 2 कॅन्सल देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू काय असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. हे सुरुवातीला लिहू आणि हे नंतर लिहू असं केलं तरी चालेल. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर हे काय येणार मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे नंतर लिहिलं हे अगोदर लिहिले. ओके ह्यातून बघा हे निघेल कॉमन. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण काय करू ह्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकू. बघा व्ही स्क्वेअर ते अंडर रूट ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. यातून बाहेर काय निघेल व्ही. ओके नंतर यातून बाहेर काय निघेल ओमेगा. नंतर ह्या ओमेगा स्क्वेअर मधून काय होईल स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. जसं या स्क्वेअर रूटला हा स्क्वेअर कॅन्सल झाला तसं या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे ओमेगा मिळेल. तसं ह्यातून हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन काय मिळेल ए. हा मायनस हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटला कॅन्सल होईल एक्स. बरोबर आहे का. हा ब्रॅकेट सोडल्याशिवाय हे काढू नका. इथं मिस्टेक करू नका तुम्ही. ओके हे तसं हे तुम्हाला सोडवून मग स्क्वेअर रूट काढायला लागेल. असा स्क्वेअर बाहेर निघत नाही. इथे काळजी घ्या लक्षात. ओके बघा काय मिळेल याचा व्ही हा ओमेगा आणि अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही व्हेलॉसिटी मिळाली. दिस एक्सप्रेशन गिव्स द व्हेलॉसिटी. प्लस मायनस लिहितो मी अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पॉझिटिव्ह साइन राईट साईडला जर पॉझिटिव्ह लेफ्ट साईडला जर असेल तर निगेटिव्ह. दिस एक्सप्रेशन गिव्स द काय असणार आहे velocity linear SHM ज्यावेळेस पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची वेलॉसिटी काय असणार आहे व्ही प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके आणि हे त्याचं काय असणार आहे ऍक्सलरेशन. ह्याला इक्वेशन नंबर 2 हे 3 लिहूया. हे फर्स्ट इक्वेशन कशाचं आहे ऍक्सलरेशन. हे कशाचं आहे वेलॉसिटी. ओके म्हणजे आता आपण काय काढलेलं आहे ऍक्सलरेशन काढलेलं आहे. ऍक्सलरेशन किती आलेलं आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. व्ही किती आलेला आहे प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके आता डिस्प्लेसमेंट काढू आपण. डिस्प्लेसमेंट काढूया. ओके हे पॉज करून लिहित जावा. बघा बाय युजिंग दिस इक्वेशन्स आपण ह्याच्यावरून व्हेलॉसिटी आहे आणि रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम त्याला आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी. बघा ह्याचा मी मॅग्निट्यूड फॉर्म लिहितो मी व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय असते डिस्प्लेसमेंट बदलली की व्हेलॉसिटी. किंवा मी असं लिहितो dx बाय dt इंटू व्ही. ओके dx बाय dt व्ही म्हणजेच काय ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही जी फंक्शन एक्स आहे यामध्ये ती इकडे आणू आणि जीतला तिकडे पाठवू. देअरफॉर dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओमेगा इंटू dt. इथे पण बाय युजिंग इंटिग्रेशन स्मॉल dx dt बाय युजिंग इंटिग्रेशन्स बाय युजिंग इंटिग्रेशन्स आपण यूज करू इथं. थोडंसं मॅथमॅटिक्स स्टेप्स आहे जरा व्यवस्थित समजून घ्या आणि इझी काय अवघड नाही. पहिल्यांदा ऍक्सलरेशन निघलं की वेलॉसिटी निघली की काय मिळते डिस्प्लेसमेंट. आता आपण डिस्प्लेसमेंट काढतो.
इंटिग्रेशन बघा 1/√a² मायनस x² dx. ओके, आणि काय असणार आहे ओमेगा dt. आता हे जे इंटिग्रेशन आहे 1/√a² मायनस x², हे ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्या मॅथ्समध्ये ह्याचं डेरिव्हेशन्स आहे. ओके, इथे मी डायरेक्ट फॉर्म्युला नाही, ह्याच्यानंतर 7-8 स्टेप्स आहेत, पण आपल्या बोर्डच्या दृष्टीनं, महाराष्ट्र बोर्डच्या दृष्टीनं अजिबात ह्याला मार्क्स नाहीत. ते आपण सोडू शकतो, पण त्याला अजिबात मार्क्स मिळणार नाही, तुमचा वेळ वाया जाईल. फक्त एक किंवा तुम्ही ह्याचं डेरिव्हेशन्स तुमचे जे मॅथ्सचे जे टीचर्स आहेत त्यांना सुद्धा तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. ओके, याचं असं जर आले असेल इंटिग्रेशन 1/a² मायनस x², तर डायरेक्ट त्याचा हा फॉर्म्युला तुम्ही असा लिहायचा साइन इनवर्स x/a. ओके, ह्यातून बाहेर काय निघेल ओमेगा इंटिग्रेशन dt. आणि हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, इंटिग्रेशन dx चा काय असतो x. therefore हा साइन इनवर्स x/a ओके इज इक्वल टू ओमेगा, ह्याचं काय निघेल t, आणि इंटिग्रेशनचा एक कॉन्स्टंट मिळेल आपल्याला फाय. आणि हा फाय जो असणार आहे तो इंटिग्रेशन कॉन्स्टंट, तो नंतर मी तुम्हाला सांगतो. अगोदर इथं बघा, ज्यावेळेस ही इंटिग्रेशन 1/a² मायनस x² ची डायरेक्ट लिहायचं हे लिहायचं. बोर्डच्या दृष्टीने आपण लिहू शकतो 7-8 स्टेप्स असतील, पण त्याला अजिबात मार्क्स मिळणार नाहीत. तुम्ही हे कसं आलं असेल तर तुमच्या मॅथ्सच्या टीचर्सला तुम्ही विचारू शकता. फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल साइन इनवर्स x/a. ओके, इथपर्यंत समजलं. आता हा जर साइन इनवर्स जर तिकडे गेला तर तो काय, तो साइन होतो, हे तुम्हाला माहिती. बघा x/a इज इक्वल टू साइन ओमेगा t प्लस फाय. फाय हा काही इंटिग्रेशन कॉन्स्टंट, तर आपण 2 मिनिटात बघू काय त्याचं महत्व. आणि हा जर तिकडे गेला तर राहील a साइन ओमेगा t प्लस फाय. दिस इज जनरल एक्सप्रेशन्स. कशाचं काढले, डिस्प्लेसमेंटचं काढले, पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. आपण हे 3 एक्सप्रेशन्स काढलेत, ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचे काढलेत a sin ओमेगा t प्लस फाय. हे जे काढले पार्टिकल काय परफॉर्म करतात, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचे इक्वेशन काढलेत, जनरल इक्वेशन आहेत. आपण आता कुठल्याही पार्टिकल मीन पोझिशनची डिस्प्लेसमेंट किती आणि एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट किती किंवा व्हेलॉसिटी किती, ऍक्सलेरेशन हे काढलेलं नाही. पार्टिकल लिनियर SHM परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलचा ऍक्सलेरेशन लक्षात ठेवा, e इज इक्वल टू मायनस ओमेगा² x, व्हेलॉसिटी काय प्लस मायनस ओमेगा √a² मायनस x², आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे x इज इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस फाय. आता फाय म्हणजे काय, फाय आपण बघू. फाय खूप महत्वाचा आहे. आपण फाय कशासाठी घेतलेला आहे तिथं, किंवा फाय आपल्याला खूप आयडिया देणार आहे तो. बघा समजा मीन पोझिशन आहे 1 2 3 4 5, 1 सेंटीमीटर 2 3 4 5 हे सेंटीमीटर मध्ये. तसं इकडे निगेटिव्ह इथं फाय असणार आहे. ओके, समजा आपला जो पार्टिकल आहे लिनियर SHM जो परफॉर्म करतोय, आणि समजा पार्टिकल हित आहे. ओके, आता पार्टिकल हित आहे, तर मग मला सांगा ह्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट, त्याची मॅग्निट्यूड किती त्या डिस्प्लेसमेंटची. बघा हिची डिस्प्लेसमेंट, त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कशी असेल. पार्टिकल हित आहे, आपण काय म्हणू P पॉइंट म्हणू. आता पार्टिकल इथे दिसतोय तुम्हाला 3, त्याची मॅग्निट्यूड मॅग्निट्यूडली डिस्प्लेसमेंट किती आहे 3, म्हणजे हिथून मोजणार का हिथून, किंवा डायरेक्शन इकडे आहे का इकडे आहे आपण सांगू शकत नाही. तर कोण सांगणार आहे, तर हा फाय. ओके, बघा ह्याचा आपण नंतर स्टडी करणार, नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे एक्झॅक्ट तो काय आहे. पण आपल्याला फाय जो आहे तो इंटिग्रेशन कॉन्स्टंट, तो आपल्याला बरेचशी आयडिया देणार आहे. कशाची,
पार्टिकल ज्यावेळेस लिनियर एसएचएम पासून त्याची डिस्प्लेसमेंट, त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट म्हणजे मॅग्निट्यूड किती असणार आहे आणि त्याची डायरेक्शन्स किती असणार आहे. जर पार्टिकल जर इथं असेल तर एक्झॅक्ट आपल्याला सांगता येणार नाही की तो इकडं आहे का इकडं आहे, तर कोण सांगणार आपल्याला तो काय. ओके, मॅग्निट्यूड पण सांगू शकतो आणि डायरेक्शन्स किती झाली तो पण सांगणार आहे. त्याचा आपण नंतर सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे. समजलं. आता आपण ह्याच्यामध्ये 2 केसेस बघणार आहे. आता जे आपण एक्सप्रेशन्स काढले, दिस ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, हे जनरल एक्सप्रेशन्स आहेत. पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन चे आपण जनरल इक्वेशन्स, मीनला किती एक्सट्रीमला किती अजून आपण काढलेले नाहीयेत, हे लक्षात ठेवा. आपण ऍक्सेलरेशन किती काढले, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. वेलोसिटी किती काढली, प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि डिस्प्लेसमेंट किती काढली, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हे जनरल एक्सप्रेशन्स आहेत. पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स, मीन एक्स्ट्रीम, मीन एक्स्ट्रीम. एसएचएम चे आपण काढले, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची काय काढली आपण, जनरल इक्वेशन्स आहेत. ओके, आता आपण केसेस बघणार आहे. ह्यासाठी 2 केस बघणार आहेत बघा. केस फर्स्ट, तर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोजिशन. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोजिशन. तर पार्टिकल जर मीन पोजिशन पासून जर स्टार्ट झाला, मीन पोजिशन, एक्स्ट्रीम पोजिशन, एक्स्ट्रीम. आता पार्टिकल इथून स्टार्ट होणार आहे. ओके, पार्टिकल इथून स्टार्ट होणार आहे, त्यामुळे ते डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, 0. टाइम सुद्धा काय असणार आहे, 0. पण आपलं जनरल इक्वेशन काय आहे, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोजिशन. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, हा इथं पुट करू 0. ए साइन ओमेगा टी काय आपला इंटू 0 प्लस फाय. 0 ए साइन हा काय होईल 0 प्लस हा मल्टिप्लिकेशन 0 होईल. हा जर इकडे आला तर काय होईल 0 म्हणजे साइन 0 प्लस फाय. आणि आज जर मल्टिप्लाय केलं तर काय साइन इंटू 0 0 होईल आणि साइन फाय. ओके, साइन फाय 0 कधी असतो, साइन फाय 0 कधी असतो तुम्हाला एक सांगतो. थिटा, साइन थिटा कॉस थिटा, हे तुम्हाला माहिती आहे, तर पण मी लिहितो इथं. इथं 0, पाय बाय 2 90, पाय 3 पाय बाय 2 आणि 2 पाय. साइन 0 0 91, परत हा काय असतो 0 मायनस 1 0. तसा हा कॉस 0 1 0 मायनस 1 0 आणि 1. ओके, आता साइन थिटा 0 कधी असतो, साइन थिटा 0 कधी असतो, त्यावेळेस थिटा म्हणजेच फाय काय असलं पाहिजे, एक तर 0 किंवा पाय किंवा 2 पाय. बघा आपण हेच 2 घेणार आहे. साइन थिटा 0 कधी असणार आहे, त्यावेळेस थिटा काय असणार आहे 0 किंवा थिटा काय असणार आहे पाय. म्हणजे एक तर 0 और पाय. ओके, ते आपण इथं पुट करू. बघा, देअरफॉर एक्स इज काय मिळेल, ए साइन ओमेगा टी प्लस 0. आणि देअरफॉर एक्स इज काय मिळेल, ए साइन ओमेगा टी. साइनने आज जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 0 साइन 0 0 असतो. म्हणजे हे आपण काय काढली, पार्टिकलची डिस्प्लेसमेंट काढली. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोजिशन काय असते, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी.
आता इथून पुढे लक्ष द्या, जनरल इक्वेशन काय, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आणि जर पार्टिकल जर इथून स्टार्ट झाला, इथून जर स्टार्ट झाला राईटला, तर ते डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आता आपण हा पुट करून बघूया. बघा, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस पाय. बघा, तुम्हाला हा एक फॉर्म्युला माहिती आहे, साइन ए प्लस बी काय असतो, साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तो आपण इथे यूज करू. बघा, एक्स इज इक्वल टू ए तसाच साइन ओमेगा टी कॉस पाय आणि कॉस ओमेगा टी साइन पाय. कॉस पाय काय असतो, कॉस पाय काय असतो -1. म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी आणि काय असणार -1 प्लस कॉस ओमेगा टी साइन पाय. साइन पाय काय असतो 0. ह्यानी जर मल्टिप्लाय केलं तर काय 0. म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी आणि -1 इथे. म्हणजे 0 जर पुट केलं तर आपल्याला काय मिळते, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आणि जर पाय जर पुट केला तर काय मिळते, एक्स इज इक्वल टू -a साइन ओमेगा टी. म्हणजे आपल्याला जी डिस्प्लेसमेंट मिळाली, डिस्प्लेसमेंट जी मिळाली, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. प्लस काय इंडिकेट करते, जर पार्टिकल जर इकडे चालला असेल तर प्लस एक्स इज इक्वल टू प्लस ए साइन ओमेगा टी, आणि इकडे जर जात असेल तर -a साइन ओमेगा टी. इज दॅट क्लिअर? ही केस फर्स्ट बघितली, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन्स. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. किंवा जर डायरेक्ट तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल, ए साइन ओमेगा टी प्लस 0 म्हणजे साइन थिटा प्लस 0 हा काय असतो, साइन थिटा. आणि साइन 180, बघा, साइन 180 प्लस थिटा हा काय असतो, मायनस साइन थिटा. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता ट्रिगोनोमेट्रिकचे फॉर्म्युले. तर हे इझी जाईल तुम्हाला. आता आपण केस दुसरी बघू. केस सेकंड, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्सट्रीम पोझिशन. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्सट्रीम पोझिशन. Start from extreme positions. Okay, extreme position पासून स्टार्ट होणार आहे. एक्स्ट्रीम पोझिशन ही मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन्स. पार्टिकल आता आपला इथं आहे, ज्यावेळेस हा ब्लॉक इथं, ब्लॉकचा आठवा एक्सपेरिमेंट आपण लिनियर सेकंड व्हिडिओ बघितला, ज्यावेळेस ब्लॉक इथं जातो त्यावेळेस तो इथं थांबतो, त्यावेळेस वेलॉसिटी 0 असते. डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट इकडे बघा, मॅक्झिमम प्लस ए, आणि इकडे काय असणार आहे -a, आणि टाइम काय असणार आहे 0. म्हणजेच बघा, डिस्प्लेसमेंट काय असणार आहे +-a, आणि टाइम काय असणार आहे 0. काय सेकंद, तो मायक्रो सेकंद तिथे थांबतो. ओके, आपण एक्स्ट्रीम पोझिशन बघतोय. त्यावेळेस एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर पार्टिकल स्टार्ट होईल तर डिस्प्लेसमेंट काय, त्यावेळेस पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, डिस्प्लेसमेंट काय झाली, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, डिस्प्लेसमेंट काय ती a प्लस मायनस a साइन ओमेगा टी. आता एक्स्ट्रीम पोझिशनला आपण काढूया. बघा, आपलं जनरल इक्वेशन्स काय, एक्स इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस, सॉरी इथं फाय पाहिजे, थोडी मिस्टेक झाली, फाय येतात.
आपण फायच वापरतोय. ओके, आता इथं पुट करू प्लस मायनस ए, हा ए साइन ओमेगा टी काय 0 प्लस फाय, हा जाईल म्हणजे प्लस मायनस 1 होईल. साइन हा 0 प्लस हा फाय, म्हणजे काय मिळेल प्लस मायनस 1, हा काय मिळेल साइन फाय. बघा म्हणजे साइन फाय दिल काय मिळाला प्लस मायनस 1. मग मला सांगा साइन थिटा प्लस मायनस 1 कधी असतो? साइन थिटा प्लस मायनस 1 कधी असतो? थिटा काय असला पाहिजे 1 कधी असतो साइन थिटा? 90 किंवा 3π/2. साइन एक तर प्लस आणि एक मायनस, π/2 ला किंवा 3π/2 ला, π/2 और 3π/2. ओके, इथं फाय काय असणार आहे π/2 और 3π/2. बघा पहिल्यांदा π/2 पुट करू इथं आपण. x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2 साइन 90 प्लस थिटा काय असतो कॉस. बघूया आपण काढून बघू. बाय युजिंग दिस x इज इक्वल टू ए, सिंपल मेथड आहे, काढून बघू आपण. थोडी जर मिस्टेक झाली तर सगळं तुमचं इक्वेशन होईल. साइन पहिल्यांदा हा ए आणि हा बी मानू, ओमेगा टी कॉस π/2 आणि परत हा कॉस ओमेगा टी काय असणार आहे साइन π/2. एक्स इज इक्वल टू ए तसाच साइन ओमेगा टी आणि कॉस π/2, कॉस 90 काय असतो कॉस 90 0, म्हणजे काय 0 प्लस कॉस ओमेगा टी साइन 90 काय असतो 1, म्हणजे हा 0 होईल. देअरफॉर एक्स इज काय मिळेल ए आणि आतमध्ये कॉस ओमेगा टी. हे पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट झाला तर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे ए कॉस ओमेगा टी. ओके, नाव आता 3π/2 पुट करू आपण. इथंच मी करतो बघा, हा 3π/2 म्हणजे काय येणार आहे 3π/2. ओके, हा साइन ओमेगा टी हा काय येणार आहे 3π/2, याचं काय मिळेल 3π/2. आता कॉस 3π/2 म्हणजे कॉस 3π/2 म्हणजे काय असतो बघा 0. ओके, आणि साइन 3π/2 काय -1, म्हणजे इथं काय येणार आता -1, हा काय असणार आहे 0, म्हणजे हा काय होईल 0 होईल आणि हा काय होईल मायनस, म्हणजे x इज इक्वल टू मायनस ए कॉस ओमेगा टी. म्हणजे आपल्याला जर काय मिळालं x इज इक्वल टू प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन्स. पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट झाला बघा, पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट झाला तर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे मायनस ए कॉस ओमेगा टी आणि इकडे काय असणार आहे प्लस ए कॉस ओमेगा टी. इज दॅट क्लिअर? लक्षात ठेवा पार्टिकल स्टार्ट फ्रॉम हे जनरल इक्वेशन्स आहेत. ऍक्सलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन काय असतो प्लस ए साइन ओमेगा टी आणि प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी. ओके, थोडंसं मॅथमॅटिकल आहे, ट्रिगोनोमेट्रिकच्या काही टर्म्स आहेत, फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा. हा फॉर्म्युला यूज करा जेणेकरून तुम्हाला काय जाईल इझी जाईल. ओके, राईट डाऊन.